झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे बघायची आहे का नाही ते मला माहिती नाही. पण मामाच्या गोव्याला मात्र नक्की जायचं आहे. प्लीज वेलकम मामाच्या गोव्याला जाऊयाची टीम माझ्या शो मध्ये. नमस्कार. म्हणजे आणि हा गोवा जो आहे हा GOA गोवा नाहीये, हा GOVA गोवा आहे. सर म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये आपण जे काही चमत्कार करतायत ते फार आवडलेत मला. पण या चित्रपटाची संकल्पना मुळात आली कुठून? की गोव्याला जाऊया, मामाच्या गोव्याला जाऊया. हे बघ, मूळ तर असं होतं, की आम्हा मित्रांचा सिनेमा असं करायचा होता. हां. बरोबर. आता मित्रांचा सिनेमा म्हटल्यावर तुला काय डेस्टिनेशन आठवेल? गोवा, बस. मनाली. चांगले मित्र यू स्टार्टेड विथ गोवा. चांगले म्हणजे आम्ही चांगले नाहीत असं तुझं म्हणणं आहे? नाही, नाही, मी तेच म्हणते म्हणजे चांगले मित्र असतील तर गोवा. हां. त्याच्या आणि पुढे मग मनाली. बरं. ते म्हणाले तर म्हणाली. असं असं हे शेवटी करायचं आहे. तर मित्रांचा सिनेमा करायचा होता. मित्रांची आमची जी वेब सीरीज होती स्ट्रगलर्स आला ती Yes. फार लोकांमध्ये पॉप्युलर होती आहे आणि त्यामुळे त्याला एक मोठं रूप द्यायचं होतं आणि खूप गोष्टी सुचत होत्या, पण मनासारखी गोष्ट नाही. मग एक मनासारखी गोष्ट गोव्याला जातानाच आमच्या बरोबर घडली. मग म्हटलं, "अरे, ही गोष्ट जर घडली आहे, तिलाच आपण थोडंसं एक्सटेंड केलं तर ही एक सिनेमाची गोष्ट आहे, सिनेमॅटिक गोष्ट आहे." आणि मग चला मग करूया. असं करता-करता ती डेव्हलप झाली आणि इथं मामाच्या गोव्याला जाऊया. काय घडलं होतं असं? आमचे मित्र आहेत. तर ते ना खूप दिवस मागे लागले, की आपण गोव्याला जाऊया. हां, ते तर सगळ्या ते काय मित्रांमध्ये तुमचं पण कॉमनच आहे ते. सगळ्यांचं असेल, की दर शनिवारी रात्री गोवा ठरतोच. तर तसं तो ठरत होता. तर मी म्हटलं, "ठीक आहे, कुशल ते बोलतायत काय?" आणि ही वॉज क्वाईट सीरियस. आणि परत आठवण करून दिली, "अरे, आपण पुढच्या शनिवारी गोव्याला जातोय ना?" म्हटलं, "अरे, हे बहुतेक होणार असं दिसतंय." तर आम्ही तिघंच आणि हा, मी आणि ते. म्हणलं, "ठीक आहे, चल." आणि ही इज सो नाईस पर्सन, की मी काय केलं, माझ्याकडे ती वाउचर्स असतात, ते हॉलिडेजची. हां. तर तशी मी ती वाउचर्स होती माझ्याकडे. मी म्हटलं, "हां, ठीक आहे, मग एक काम करू आपण बुक करू." मी विला बुक केला तिकडनंच फोन करून आणि तिकीटं काढली आमच्या तिघांची. म्हटलं, "चल, चल, चल, जाऊया." आणि आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. तो पण आला आणि तो सोबत त्याच्या लहान मुलीला घेऊन आला होता. आम्ही गोवा मूडमध्ये कपडे पण हां. तसे नाही का, गोव्याला जायचं प्रॉपर म्हटल्यावर हां. कपड्यांचे रंग विशिष्ट असतात ना, म्हणजे ड्रेस कोड असतो तो. ड्रेस कोड असतो. आणि बघतो तर ती लहान मुलगी समोर. म्हटलं, "अरे देवा! आता कसा रे गोवा?" मी याला म्हटलं, "मी नाही येत. तुम्ही जा दोघं. मी नाही येत जा. मी नाही येत." मग मी माझ्या मुलीला नसतं का आणलं? मुलीसोबतच गोवा जायचं होतं तर. मग याने मला कसंबसं कन्व्हिन्स केलं, "नाही जाऊया. होईल, 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 होईल." म्हणजे असं करत आणि फ्लाइटमध्ये मी बसलो होतो आणि ती मुलगी लाघवी मुलगी, गोड आहे लहान मुलगी आणि ती सतत मामा, मामा, मामा आम्हाला करत होती दोघांना आणि आम्ही पूर्ण वेळ तिचे मामा बनलो होतो गोव्यात. म्हणजे आम्ही एका शॅकमध्ये बसलो. मग त्या शॅकमध्ये बाकी सगळं होतं. फ्रेंच फ्राईज आहेत, अमुक आहे, तमुक आहे आणि तिला मॅगीच खायची होती. मग आम्ही सगळ्या बीचवरच्या शॅकमध्ये मॅगी शोधत फिरलोय. तो शॅकवाला सुद्धा कंटाळून, वैतागून तोही मॅगी शोधत फिरत होता. सो यू जस्ट इमॅजिन गोव्याला चाललोय आपण आणि काय करतोय तर बीचवर मॅगी शोधत फिरतोय. सो हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना, तो मला आवडला, की म्हटलं अरे खरंच गोव्याला जा जातानाची एक स्वप्न असतात ना प्रत्येक हं. ग्रुप ऑफ फ्रेंड्सची आणि तिथे गेल्यावर जर काही वेगळंच घडलं तर काय? ही एक आपण म्हणूया जम संकल्पना होता. जर्म आला आणि मग म्हटलं हां, ह्याच्यात गंमत आहे. असं म्हणून मग तो सिनेमा तर काढला. ती Absolutely. पिकनिक ॲक्चुअली फ्रेंड झोनवरनं कधी फॅमिली झोनमध्ये कन्व्हर्ट झाली, हे आम्हाला पण कळलं नाही. जे सिनेमातही जे झालं. सिनेमातही झालं, की फ्रेंड झोनवरनं कधी फॅमिली झोनवरती कन्व्हर्ट होते, कळत नाही आपल्याला. मला सांग की मामा हा शब्द या चित्रपटाच्या शीर्षकात आहे. मामाचं घर कसं होतं तुमच्या? विल स्टार्ट विथ यू. सिनेमात नाही, कसं नाही, नाही, नाही. इन रिअल लाईफ मामाच्या घरची आठवण आपण म्हणतो ना. नाही, हा मामा म्हणजे तो नाही, मामा नाही, मला नाहीये. माहिती आहे हा तो मामा म्हणजे मित्र हां. आहे. पण मग इन जनरल जर का मी तुला तुझ्या विचारलं, की मामाचं तुझ्या घर होतं. मामाच्या काही आठवणी आहेत? माझा मामा ऐरोलीला राहायचा. माझ्या आयुष्यात जेव्हा केव्हा सुट्टी पडली, म्हणजे राहतो माझा मामा. सुट्टी पडली, की आम्ही मोठ्या मामांकडे आमच्या राहायला दिवाळीत असो, मे महिन्याची सुट्टी तिथे जातो. मला आठवणीत असं आहे, की माझ्या मामाच्या घरी इतका भला मोठा एक आरसा होता. लहान होतो तेव्हा मी. त्यामुळे तो आता इतका ह्यूज दिसायचा ना, त्याच्या पुढे एक टेबल होतं आणि मी त्याच्यावर बसून स्वतःला अख्खं बघत बसायचो. सो आपल्या इकडच्या घरी तो तसा आरसा कधी नव्हता ना, एवढा भला मोठा हं, आरसा. तर ती आठवण माझ्या डोक्यात एकदम ठसठशीत आहे. वाह! क्या बात है. विजू सर?
हो, माझ्या मामाचं गाव साताऱ्याजवळ अथित नावाचं गाव होतं. माझ्या अगदी टिपिकल आजोळाच्या आठवणी असतात ना, तसं आहे, की त्या गावाच्या बाहेरून ओढा व्हायचा. मग मी माझ्या मामांच्या वाह! मुलांसोबत आम्ही भाऊ-भाऊ सगळे त्या ओढ्यावर जायचो, मजा-मस्ती करायचो. मग ते पानांच्या पिपाण्या करून वाजवणं. हां. माझ्या मामाचा आईस फ्रूटचा बिझनेस होता. आईस फ्रूट म्हणजे आता जे हो, आपण हो. आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम. तर त्या गाड्या फिरायच्या अख्ख्या तालुक्यात, जिल्ह्यात. त्यामुळे कुठलंही आईस्क्रीम फॅक्टरीज असल्यामुळे कुठलंही आईस्क्रीम हात घालून काढा, खा आणि आम्हाला असं असायचं, की ह्याने चांगलं आईस्क्रीम खावं. पण मला मात्र सगळ्यात साधी आईस्क्रीम खावीशी वाटायची आणि मग ते मामा बरोबर ओळखायचा जीभ बघून, की तू ते आईस्क्रीम खाल्लंस आणि मला असं म्हणजे आमच्या घराण्यात अख्ख्या कुणीच तसं कला क्षेत्रातलं नाही. पण माझे मामा जे होते ते शायरी करायचे, ते पण उर्दूतून करायचे. वाह! ते एकमेव व्यक्ती अख्ख्या घराण्यात आमच्या सगळ्या प्रकारच्या आणि ते मला सतत ते ऐकवायचं, की शायरीमध्ये कसं वजन असावं, दुसऱ्या ओळीत कसा अर्थ येतो, काफिया काय, रदीफ काय. खूप लहान असताना म्हणजे खूपच लहान असताना माझे मामा जाऊन आता जवळपास 15-20 वर्ष झाली. पण त्याच्या आधी मी लहान असताना तर मला आजोळी गेल्यावर ते सगळं आठवतं, की मामा हे सगळं मला शिकवायचे. त्यामुळे माझ्या मामाच्या आठवणी खूप तशाच आहेत. मामाच्या टिपिकल आठवणी असतात तशा. रुचिरा. मी आधी भांडुपला राहायचे. भांडूप वेस्टला. माझा जन्म बॉर्न अँड ब्रॉट अप तिथे आणि मामा आणि त्याची फॅमिली भांडूप ईस्टला. सो भांडूप कांजूरच्या मध्ये वगैरे. सो सुट्टीत वगैरे जाणं असायचं अर्थात आणि एक आठवण अशी आहे की माझ्या मामाच्या आईला किंवा माझ्या आईच्या आईला मी मामाई म्हणायचे. सो मामाई असं हं. ते नाव पडलं होतं आणि मग मामाई. मामाई. सो ते आत्तापर्यंत म्हणजे तसंच रिकॉल करतो. आता मामाही नाही आहे अर्थात. पण तिने जे काही माझे लाड करायला सुरू केले आणि लाड करण्याचं कारण हे, की मॅटर्नल फॅमिलीमध्ये माझे 2 मामा माझ्या आईपेक्षा मोठे आहेत. तरी मी आय एम दी एल्डेस्ट डॉटर. हां, त्यामुळे माझ्या सगळ्या मग आम्ही 7-8 बहिणी आहोत. मॅटर्नल फॅमिलीमध्ये म्हणजे मावशी-मामांच्या सगळ्या पकडून. पण मी दीदी आहे त्यांची नावाला. बाकी सगळं मला ते नावाला. एक लहान नावाला. बहिणीसारखं ट्रीट करतात. पण मोठी असल्याचा फायदा हा झाला, की सगळ्यात पहिलं चाइल्ड ना तिकडचं. त्यामुळे मोठे मामा, छोटे मामा, सगळ्या मावश्या त्यांनी माझे फार लाड केलं, प्रचंड लाड. आणि मला आठवतंय माझी आई सांगते, की लहान असताना तिकडे दर संडेला एक बाजार भरायचा. आय बिलॉन्ग टू अ व्हेरी नॉर्मल मिडल क्लास फॅमिली स्टिल. त्या सगळ्या म्हणजे सिच्युएशनमध्ये सुद्धा मला माझे आजोबा आणि मामा दर संडेला एक फ्रॉक घेऊन यायचे. सो दर संडेला एक फ्रॉक, नवीन फ्रॉक. सो हे सगळे लाड फक्त माझ्याच वाट्याला आले आहेत. माझ्या बहिणींच्या वाट्याला आलेले नाहीयेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलीचे सुद्धा इतके केले नसतील. तितके लाड माझे झालेले आहेत. त्यामुळे आय फील व्हेरी फॉर्च्युनेट अबाउट धिस. क्या बात है! कमाल, कमाल. म्हणजे या निमित्ताने का होईना मामाची आठवण सगळ्यांना आली. हो. पण मला एक नक्की विचारायला आवडेल विजू सर, गोव्याचे प्लॅन्स तुमचे मित्रांचे जे होतात, काय-काय त्या प्लॅनमध्ये आयटिनरी असते? काय-काय करायचं असतं? प्लीज एक्सप्लेन. आयटिनरी तर खूप असते. इकडे जायचं, मग इथून ह्या वाजता इकडे जायचं, असं करायचं. मग हे झालं, की आपण कसिनोत जायचं. मग कसिनोतून आलो, की आपण समोर तो जो गाडी आहे जिथे ते स्पेशल चिकन ऑमलेट मिळतं, ते क्रॉस खायचं. ऑमलेट. हां. हां, बरोबर आणि मग क क ती आपण सोरोडोरा खायला इकडे जायचं. असं सगळं प्लॅन तर मग शॅकवर जायचं, सगळं इंटॅक्ट असतं. होतं काही का प्लॅननुसार? तर कधीच नाही. पहिली गोष्ट तर प्लॅननुसार गोव्याला जाणं होत नाही. की आता जाऊया गोवा. हां. सिनेमामुळे खरं तर आम्ही खरं सांगतो, की असे खूप वेळा ठरवलं गोव्याला जाऊया आणि सिनेमामुळे पहिल्यांदा आम्ही एकत्र गोव्याला एकत्र गेलो. गोव्याला गेले. नाहीतर वेगवेगळ्या कोणाकोणासोबत गेलोय. पण एकत्र गोव्याला खूप वेळा ठरवलं म्हणजे. दर शनिवारी ठरतं रात्री. पण किती वाजता? हां, तेच रात्री 11:30 वाजता वगैरे दर शनिवारी. कळलं. ते व्यवस्थित ठरतं. पण होत काही नाही. भाई गोवा चलते. हाँ, हाँ भाई, भाई गोवा गोवा चलते. चलते. जाते हाँ भाई. भाई जाते. गाडी कौन चलाएगा? अरे भाई. गाडी तो भाई चलाएगा. कुशल दादा, तुझं असं कधी झालंय का, की गोव्याचा असा प्लॅन बनलाय, ही फुल आयटिनरी असं आहे, तसं आहे, असं खायचंय आणि मग पुढे जाऊन काहीतरी भलतंच घडलंय? आत्ताच या सिनेमाच्या दरम्यान घडलं ते वेगळं तेवढंच. घडलं. अदरवाईज मला जर का कळलं, की विजुमनी गोव्याला चालले, की कंपल्सरी आहे त्यांना, की माझं तिकीट काढायचं आहे त्यांनी. वाह! माझे बाय वन गेट वन. बाय वन गेट वन. कंपल्सरी आहे. काही ऑप्शन नाहीये काही. किंवा आमचा एक मित्र आहे संदीप वेंगुर्लेकर. मी फक्त हनीमूनच्या वेळेला त्याला थांब म्हणतो. यावेळेला जाऊन येतो कुशा थांब. यावेळेला कुशा यावेळेला जरा जाऊन येतो. यावेळेला प्लीज थांब. थांब. तुला माहिती का आपण आम्ही जेव्हा जातो ना गोव्याला, तर आता
सुनैना माझ्या कायम मागे लागते, की माझी बायको, की ऑफकोर्स. आपण जरा 2 दिवस मी येते, तुझं काय काम आहे? तर मी तुझ्याबरोबर थांबते. तर मी कुठे पुण्याला असेन, औरंगाबादला असेल, तर चल आम्ही तेवढं जरा सोबत राहणं होतं. पण गोव्याला जायचं असेल, नाही, 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 नाही. आम्हीच जाणार. खूप काम आहे गं, खूप रेकी आहे, खूप काम असतं. तुला माहीत नाही. पण माहितीये का, मुलांची आयटनरी वेगळी असते हां. गोव्याला ऑफ कोर्स. गेल्यानंतर आणि मुलींची फार वेगळी असते. मला जाणून घ्यायला आवडेल, हा सुद्धा एक भाग हो, आहे. म्हणजे हा एक अँगल खरं तर हा नॉर्मल अँगल आहे आणि असाच असायला पाहिजे. मला आठवतंय, की माझ्या 2-3 ट्रिप्स आठवतात मला माझ्या गोव्याच्या. एक तर मी आधी फॅमिलीसोबत गेलो होतो. आम्ही फुल फॅमिली बस घेऊन गेलो होतो. फॅमिलीने गेलेस तू? फॅमिली लहान असताना, अच्छा, शाळेत हां. असताना मग अर्थात. ठीक ती आहे. माझी पहिली गोवा ट्रिप होती. थांबा ना जरा येते, थांबा, थांबा. सो ती ती एक आठवण आहे, की जेव्हा फॅमिलीबरोबर कसं एक्सप्लोअर केला होता. ते सगळे बीचेस आणि सगळे ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या. त्यानंतर एका प्रोजेक्टचा रॅप अप झाल्यानंतर गोव्याला जायचं ठरलं. सो 2-3 दिवसांचा तो प्लॅन ठरला होता. तर माझा तो वेळ मला खरंच हे घेणार नाहीत त्यांच्यात. कारण हॉटेल बुकिंगपासून ते सगळं प्रकार मी करते हां. मी मॅनेज करते, की हां, हे बघा हे सगळं छान दिसतंय असं हॉटेल वगैरे करूया. सगळं झालं आणि बरं मी माझं हॉटेल, बाजूचं हॉटेल बुक केलं होतं आणि मी एकटी राहिले होते. कारण काय माहिती का? काय काय असंच. प्रकार आहे हा? कारण काय whimsical आहे बाई. हो. सोलो ट्रिप करायची होती का तुला म्हणजे मला गोव्याची? दोन्ही मित्रांबरोबर कोण सोलो ट्रिप करतो यार. एकाच ट्रिपमध्ये मला साध्य करायचं होतं, की चला मी फ्रेंड्स ट्रिप पण होते आणि त्यातल्या त्यात माझी सोलो ट्रिप पण होते. सो अर्धा दिवस मी त्यांच्यासोबत असायचे, अर्धा दिवस मी माझी मी. सो हे दोन्ही एका ट्रिपमध्ये साध्य होतं. मज्जा येते. फार मज्जा मला येते. मला माने मला मला तर कुठेच एकट्याला जमत नाही. मला आवडतच नाही. हे तरी सोलो ट्रिप वगैरे करतात. मला साधा सिनेमा, नाटक बघायचं झालं तरी सोबत कोणतरी लागतं. "याच्या आईला" असं बोलायचं. नाहीतर तू एक कोणाला तरी मारशील बाजूच्या. एक कान पडन काशील आणि बरं, सोलो ट्रिपचा विषय निघालाय. विजू सर, मला सांगा, आता जे आपल्याला प्रेक्षक बघतात, अशी कुठली जागा आहे की तिथे सोलो ट्रिप प्रत्येकाने करायला हवी? नॉर्थ ईस्टला खूप जागा आहेत अशा. जसं मनाली, तू मगाशीच म्हणालास. जर मनाली इकडे नॉर्थमध्ये, नॉर्थ ईस्ट म्हणजे इकडे आपण बंगालच्या वरती. हां, मग म्हणजे खूप खरंच माझं काय आयटिनरी तुला सांगतो. आपण कुठेही जायचं, एअरपोर्टवर जायचं. हां, हां, ऐक एअरपोर्टवर जायचं किंवा स्टेशनला CSTला जायचं. कुठली गाडी लागली, तर समजा काय जयपूर एक्सप्रेस. तिचं तिकीट काढायचं, त्यात बसायचं. इज अ असं सोलो असं ट्रिप. कधी केलंय की मी विदाउट अनेकदा रिझर्वेशन? अनेकदा अनेकदा एअरपोर्टला जायचं. काय वाटतंय आता मूड काय? कुठलं फ्लाइट आहे? चला. सिरियसली यू हॅव हो, डन दिस? हो. वॉव! तर ती सोलो ट्रिपला अर्थ आहे ना. प्लॅन सोलो ट्रिप कशी असते? मग प्लॅन असेल तर मित्रांना घेऊन जा. सोलो ट्रिपचं एडव्हेंचर हाच तर बेस आहे ना. की तुम्हाला एडव्हेंचर हवंय. तर एडव्हेंचर इथूनच सुरू व्हायला पाहिजे, की तुम्ही कुठे Absolutely. जाताय तुम्हालाही माहिती नकोय. नाही, तू नाही, असं नाही, कधी नाही. केलंस असं? अजिबात नाही, अजिबात नाही. माझं एक मी घरातनं उतरल्यापासनं मी कुठल्या गाडीत बसणार, तिथून मी कुठे उतरणार, हॉटेल कुठलं, रूम कुठली, काय आहे रूम, तिथून ते मी परत कुठल्या गाडीने घरापर्यंत येणार. मला ए टू झेड मला मला हवं असतं. अरे ह्याचं बॅग भरणं हा कधीच नाही सोलो ट्रिप करू शकत. नाही, कधीच नाही. अरे ह्याला नाशिकला यायचं, हां. ठाण्यावरून नाशिकला यायचं. फार काही अंतर नाही. ऑफ बरोबर. कोर्स. याची बॅग भरायला एक रफली तुला किती वेळ लागेल? 15 मिनिटं मॅक्स. ह्याला 1 तास लागतो. काय भरतोस? नाही, सूक्ष्म मला भाषा. सगळं सिस्टमॅटिक लागतं. जर मी 2-3 दिवस राहणार आहे, तर मला इतकं ते सगळं सिस्टमॅटिक सगळे लागतात कपडे, माझी गोष्टी, माझ्या शूज असं सर्व माहोल आहे. तुझं ओसीडी आहे का? हो. नाही, नाही. पण म्हणजे का ही फार छान गोष्ट आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण पर्टिक्युलर मग असणं म्हणेन मी हो, ओसीडीपेक्षा. ऑफ कोर्स. पण मग कधी-कधी पण असं असतं ना, एक की यात दिवसाची पण काही बॅग वेगळी भरायला मजा 1 असते. तास. नाही, माझ्या एक तास मित्रांना तेवढंच असतं म्हणजे बघा. माझे मित्र आहेत ना 20 मिनिटात तयार होतात. सगळे. मी होतो. मॅक्सिमम 20 मिनिट सगळे मित्र. माझा प्रॉब्लेम आहे. मी उठणार, कॉफी-बिफी घेणार, कॉफी घेणार का बसा, बसा गप्पा चालल्यात. माझा माहोल आहे. तर मला वेळ लागतो. जाऊ दे ना तो विषय आहे यार. मला इतकं प्रेशर आलं होतं, मी तुला फोटो दाखवतो. सिनेमाच्या वेळेला गोव्याला जायचं होतं तेव्हाचं हे फोटो आहे माझ्याकडे, की बॅग भरतानाचा. मला इतकं प्रेशर नंतर मला रडू यायला लागलं, की मी हे काय करू? सुनैना म्हणाली, "उठ,
मी करते तुझं फोटो तुला दाखवतो मी प्लीज तो टाका, आपण नक्की टाकूया त्या रील मध्ये तो फोटो. हो अरे म्हणजे मी त्याला चेकलिस्ट दिली की ही चेकलिस्ट असते, ह्याच्या हो. पलीकडे काहीच काही घेऊन जात नसतं, नाही आपण. हा. आपण फक्त हे बघायचं, हे घेतलं, जमा करायचं, ठेवायचं, व्यवस्थित लावून ठेवायचं, बॅग बंद करायची, संपली. मॅक्सिमम तू म्हणत तसं मला तर 8 दिवसाची काय, तू 10 दिवसाची बॅग भरायला सुद्धा मी मॅक्सिमम 15 मिनिटात भरतो 10 दिवस जर मला जायचं असेल तर मला 3 दिवस लागतात बॅग भरायला. आणि मी अतिशयोक्ती करतो. खरंच पण आय कॅन टोटली अंडरस्टँड दिस, कारण सी मे बी मुलांच्या बाबतीत हे फार रेअर असावं म्हणून तुम्हाला दादा सरप्राइझिंग फार वाटतंय. पद्धतशीर आहे. हा, कुशल दादा पण आमचे मी पद्धतशीर. याच्यासाठी उपाय काय माहितीये का, मी आधी काय करायचे, प्लीज हसू नका, मी आपलं नोटबुकवर किंवा डायरीवर प्रॉपर लिस्ट बनवायचे, हे इसेन्शियल्स, टॉयलेटरीज, मग माझे Same. झोपायचे कपडे, हे हे तुम्हाला ते, असं नाही ते. वाटत आहे तसंच तुम्ही आहे. चर्चा अचानक मामाच्या गोव्याला जाऊया वरनं गावाला कसे जाऊया तुम्ही असं एकदम गोव्याला कसे जाऊया गोव्याला कसे जाऊया काय करायचं बॅग भरण्यासाठी सगळं करतं एक बॅग घ्या ए हा विषय बंद आता. नक्की ऍब्सोल्युटली. पण आता एक खूप महत्वाचा विषय आहे, म्हणजे जसं आपण उठून गोव्याला जातो नाही का, शनिवारी प्लॅन, गोव्याचे लोक कुठे जात असतील? त्यांनी कुठे का जायचंय तेच ना, का जायचं कुठे? त्यांनी कुठे का गोवा. जायचंय काय हवंय अजून तुला? त्याच्या सगळं काय. व्यतिरिक्त पुढे काही असेल? घाट माथा आहे, धबधबा आहे, बीचेस आहेत, कसिनो आहेत, सुंदर सुंदर मंदिर आहेत. म्हणजे असं पण नाही, म्हणजे हा एक पार्ट झाला गोव्याचा. पण अरे इतकी सुंदर मंदिर आहेत, हो. किल्ले काय सुंदर सुंदर आहेत एक एक. म्हणजे काय अजून काय बघतोस तू? फक्त बर्फ नाहीये. मंदिरापासून मदिरापर्यंत सगळे व्हरायटी आहेत तिकडे. वाह वाह कुशल दादा, वाह भाई. वाह वाह वाह. इसी बात पे हाथ ओके, मिलाओ. ओके. हात मिलाओ. काय बोल यांना आपल्या हे नाही रे जाणीव नाही जाणीव नाही, काय खरंच आपल्यात आहे. आहे म्हणजे. बरं, आता आपण एक गेम खेळणार आहोत. तर सगळ्यात पहिले हा गेम विजू सर आणि रुचिरा तुम्ही खेळायचा आहे. Okay. तुम्ही एकमेकांशी बोलताना प्रश्नांमध्येच बोलायचं, ठीक आहे? अच्छा. अरे हा तर मी रोज खेळतो गेम. सो लेट्स स्टार्ट. म्हणजे हा. शेवटी ते उगाच ताणून आणून तो एवढं प्रश्न करतो. करायचा नाही. एवढ्या करतो वाचा. मला दाखव ना जरा एक. जसं आता फॉर एक्झाम्पल, काय सर कसे आहात? तू कसा आहेस? मी एकदम छान आहे, बाकी कसं चाललंय सगळं? गॉट इट? अच्छा, म्हणजे एंड प्रश्न तुझं प्रश्नानेच करायचं. बरं. ओके, चला लेट्स गेट स्टार्टेड. रुचिरा वर्सेस विजू सर. तुला कळलंय ना गेम? एवढा गेली हरली ना. नाही थांबा ना, हा अच्छा, भुताचा डाव पहिले होता. देवाचं होतं का? हो, देवाचं. हा ठीक आहे चालेल. बर. हम्म. तुला कळलंय ना गेम? कळलं तुम्हाला, कळलं सर? मला कसं कळेल? कळला हे उत्तर नाहीये का? नाही ते देऊन प्रश्न विचारायचा आहे, हा ना? असं काही नाही. हा, कर कर हा. कर तू कर. काय सर कुठे हरवा होतं बरं का? काय. मला कसं कळेल? का नाही कळणार तुम्हाला? तर कळलं पाहिजे ना, का नाही कोणाचा कळलं? गेम आहे? ह्याच आहे, तुझंच आहे ना? हा प्रश्न आहे. उत्तर कोण तुझाच देईल? आहे ना, अच्छा, हा. ह्याचाच आहे ना. मग उत्तर कोण देईल? मीच का द्यायला पाहिजे? तू प्रश्न विचारलं उत्तर तूच देणं अपेक्षित आहे ना. असं कुठे लिहिलेलं आहे का? लिहायला कशाला हवं? पेनाने लिहू शकत नाही का? रिलिव्हन्स नाही सर. तो नियम नव्हता. रिलिव्हन्सचा नियम आहे ना. करेक्ट. विजू सर जिंकले तुम्ही. मग बरं. पुढचा डाव कुशल दा आणि विजू सर. आता तुम्हाला खेळायचंय प्रश्न. मुळात एक मिनिट हा गेम तुला सुचलाय तुला कुठून आलाय हा ही माहिती कुठून मिळाली सांग. काय? मला असं वाटलं की खेळावा असा गेम काहीतरी हा असावा. गेम मला वाटतं तू विजू मानेंवरती सूड उगवण्यासाठी म्हणून घेत कारण त्यांच्या आयुष्यातलं भयंकर गेम खेळू. नाही, आता बोल प्लीज बोल मी नाही काय बोलू शकत. ते काय झालं बोल आता. आता बोल. आमच्या ज्या अनुवहिनी आहेत हा. कधी कधी असं होतं कधी कधी की त्या जेव्हा खूप उत्साहात असतात किती काठाकाठाने चालतोय ना. हा. तर तेव्हा ते फक्त प्रश्नात बोलतात. ओके त्यांना काळजीपोटी असेल किंवा खूप उत्साही असतील त्यावेळेला. ओके तर ती वेळ आम्हाला कळते की ही ती वेळ आहे. मला आधी विश्वास नव्हता पण एक दिवस हे म्हणाले की आता बघा आता आम्ही काहीतरी 2-3 दिवसांनी घरी चाललो होतो आणि हे म्हणाले की आता बघा आता तिला आनंद होईल ना मग ती प्रश्नात बोलील बघ काय पण बोलता सर. आणि मग ते अरे आलात तुम्ही तर सर बोला आलात तुम्ही अरे आलात तुम्ही. एक हो खूप वेळ लागला ना. 2 हो ना दमलात का?
दमलो ती काही खायला आणून देऊ का? आणि असं आणि ते माझ्याकडे 3, 4, 5, 6 तर मी म्हटलं, "1 मिनिट, या घरातला माझा चहा बंद होईल. तुम्ही थांबा." आणि मी माझ्या शोवर हा गेम खेळतो ती बोलते ज्याचं नाव आहे सवाल पे बवाल. प्रश्नातच बोलते. बापरे! माझ्या शोवर हा गेम आहे सवाल पे बवाल नावाचा. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत खेळूया. ती जिंकणार 100% नाही पण आता तुमच्या दोघांमध्ये झालं हा. पाहिजे. ओके. सर हा गेम तुम्ही अनुभवनीबरोबर खेळलात का कधी? तुला मी हे रोज खेळतो असं वाटत नाही का? मला किती वाटलं तरी तुम्हाला काय वाटतं हे नाही का महत्वाचं वाटत तुम्हाला? मला जे महत्वाचं वाटलं तेच सांगितलं नाही का तुला? हो तुम्ही सांगितलंत खरं. सरेंडर. अरे रियाज आहे ना? ओ कमाल बापरे! मजा मजा सुरू आहे. परंतु या चित्रपटाच्या म्युझिकवर मला यायचंय. खूप कमाल म्युझिक आहे. म्हणजे ऐकल्यानंतर ना अशी एक ती झिंग चढते. काय सांगाल म्युझिक बद्दल? अवधूत गुप्ते, द अवधूत गुप्ते म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे इतक्या वर्षांपासूनचा म्हणजे आमचा स्नेह मी लहान असल्यापासूनचा आहे. आणि अवधूत गुप्तेचे मामा त्यांचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. ते पाटकर गुरुजी त्यांचं नाव. त्यांनी संस्कार केलेत माझ्यावर. लिखाण, वाचन रादर आपण जे घरात संस्कार म्हणून करतो लहानपणी ते त्यांनी केलेले आहेत. आणि अवधूत हा पांडूच्या वेळेला आम्ही एकत्र म्हणजे माझ्या अनेक चित्रपटांची गाणी त्याने गायली होती. पण म्युझिक डायरेक्टर म्हणून पांडूच्या वेळेला काम केलं आणि अमेझिंग काम करतो. मजा येते. पूर्णपणे झोकून देऊन काम करतो. म्हणजे त्याच्याकडे असं असतं, की जोपर्यंत म्हणजे समजा त्याने एखादी ट्यून ऐकवली, तर ती ट्यून ऐकवल्यावर तुझ्या रिएक्शन्स तो बघत असतो. जर त्याला असं वाटलं, की तुझी रिएक्शन ती नाहीये जी त्याला अपेक्षित आहे, तो स्वतःच रिजेक्ट करतो. मग पांडूला आपण 40 एक गाणी केली असतील? हो. हां, 4 गाण्यांसाठी 40 एक तर निश्चित गाणी केली. आत्ताही तसंच होतं. अवधूत दादा तर असं म्हणाला, "अरे कोणीच इतकी हिंमत नाही केली. असं बोल. इतकं रिजेक्ट करण्याची. तू काय करतोयस?" पण आत्ताही तसंच झालं. टायटल सॉन्ग तर डन होतं, मामाच्या गोव्याला जाऊया. आणि नंतर गाणी होतायत आणि मग एका क्षणाला असं झालं होतं, की मला अनुराग गोडबोले जो आमचा बॅकग्राऊंड म्युझिक केलंय, ज्याने अरेंज केलं अरेंज होतं. रेस. त्याच्याबरोबर मी सिटिंगला बसलो असताना काहीतरी क्लिक झालं त्याने केलेलं. मी खूप डेअर केलं. म्हणजे मग त्यासाठी तयारी केली, की अवधूतला कुठेतरी घेऊन गेलो, बसलो, गप्पा मारल्या आणि त्या गप्पांमध्ये त्याला थोडंसं इन्फ्यूज केलं, की अरे मला असं वाटतं, की आपण अनुरागचं पण गाणं घेऊया. ते खूप छान गाणं झालंय. आणि विचार केला, की विजू अरे मी जनरली टायटल शेअर नाही करत सिनेमाला. म्हटलं पण प्लीज. आणि त्याने ते मान्य केलं. गाणं ऐकलं आधी. त्याने ते मान्य केलं आणि ते लागले जे गाणं आहे सध्या रीलमध्ये हां, हां, हां. ते गाणं अनुरागने केलंय. सो इतक्या मोठ्या मनाने अवधूतसारख्या माणसाने ते कबूल करून घेणं, की ठीक आहे तुला आवडलं ना विजू गाणं. मग ठीक आहे आपण ते ठेवूया. किंवा यातलं जे गोवन सॉन्ग आहे. तर ते कुणी लिहायचं? कारण त्यात गोवन शब्द लागला. कोण शब्द आहे? तर अवधूत म्हणाला मला येते बऱ्यापैकी कोंकणी. तर मी म्हटलं मग लिही. त्याने लिहिले. त्याने डब केलं गाणं आणि नंतर त्यालाच वाटलं, की नाही हे अजून ऑथेंटिक व्हायला पाहिजे. म्हणून मग तो जो सिंगर आहे, त्याला तो गोव्याला जाऊन भेटला. त्या सिंगरला सांगितलं, की हे मला कोंकणी भाषेत रिराईट करून हवंय. त्यांनी रिराईट करून घेतलं दोघांनी आणि मग ते गाणं पुन्हा त्याने रेकॉर्ड केलं. कुणाच्या पोटामध्ये बापरे! कुणाचे मोजे नावाचं गाणं आहे. सो किती डेडिकेशन असतं एखाद्याचं एका गाण्याप्रती आणि एवढं नाव मिळवल्यावर म्हणजे अवधूत गुप्ते आहे तो. त्याने तो काय त्याने अवधूत दिल्यावर गुप्ते. Yes. ऐकायचंच आहे तुम्ही, की हे चांगलं गाणं आहे आणि त्याला काय पण तो नाही. जोपर्यंत ते परफेक्शन येत नाही, तोपर्यंत ही पण मला असं वाटतं ना दादा, की या मूव्हीला सगळी एक भट्टी जमून आलीये. अवधूत गुप्ते इज वाइब आहे गोवा. अवधूत गुप्ते म्हटल्यानंतर गोवा वाइब येतेच. करेक्ट. आणि त्याच्यानंतर कुशल दादा आहेच, अंकुश दादा आहे. कसा एक्सपिरियन्स होता या तिघांना असं एक साथ? नाही, ईश्वराची कृपा आहे माझ्यावर. माझ्या गुरुजींचे ब्लेसिंग्स आहेत हे. अदरवाईज हे शक्यच नाही. जसा सिनेमा घडतोय ना आणि त्यातल्या इतके एक्सपिरियन्सेस आहेत. मुळात मी निर्माता होणं या सिनेमाचा. मी निर्माता आहे म्हटल्यावर एक मित्र असा जोडला गेला. बाबा काय, संत्या काय, कुशा काय, अंकुशला विचारलं, अंकुश आला. ह्या तिघी मुली, ही काय, विदुला, नेहा. बरं हे तर ठीक आहे. आणि मग छोट्या-छोट्या पात्रांसाठी म्हटलं चला मित्रांना फोन करून बघूया. अवधूतला म्हटलं ॲक्टिंग करशील? हो. संजय जाधवला म्हटलं ॲक्टिंग करशील दादा? हो.
मी सचिन गोस्वामी म्हटलं, "दादा ॲक्टिंग करशील?" "हो विजू." मी म्हटलं, "महेश मांजरेकरनं सर ॲक्टिंग कराल?" "हो विजू." मी म्हटलं, "मकरंद देशपांडेनं विजू सर ॲक्टिंग कराल माझ्या फिल्ममध्ये?" "हो विजू." मकरंद अनासपुरेला विचारलं, "ॲक्टिंग करणार?" म्हणे, "हो विजू." हे सगळे सिनेमात आहेत फक्त मैत्रीपोटी. ही ईश्वराची कृपा नाही तर काय म्हणशील? ॲब्सोल्युटली. आणि सगळे फक्त मैत्रीपोटी आहेत. विजू तू प्रोड्यूस करतोय सिनेमा, तू करतोयस. प्रवीण तरडे प्रवीण दादा. 100 crore पर्सन. त्याने एका शब्दाने विचारलं नाही, माझा रोल काय? विजय कधी, कुठे, किती वाजता येऊ तेवढं सांग. तो आला, त्याने काम केलं. तो जेवढे दिवस काम होतं तेवढे दिवस काम गपचूप केलं. काही विचारलं नाही. ह्याच्या आधीचा रेफरन्स काय? ह्याच्या नंतरचा रेफरन्स काय? माझा सिनेमात किती मोठा रोल आहे? माझ्या ब्रँडचं काय आहे? काही नाही. त्याने तू सांगतोयस ना विजू, आला त्याने त्याचे सीन केले, तो गेला. सो ही मैत्री जी मला मिळाली म्हणजे आय एम द वेल्थीएस्ट पर्सन ऑन द अर्थ. मला बिकॉज असं मला असं वाटतं ना, मराठी इंडस्ट्रीमध्ये मुळात मैत्री खूप जपली जाते. म्हणजे माझ्या वाट्याला तर खूप आले. प्रवीणचा किस्सा काय आहे? मग आता प्रवीणचा सोहळा होता 100 कोटी जे देऊळबंद 2चा. देऊळबंद 2चा. देऊळबंद 2चा. तर त्या सोहळ्यात खरं तर त्याचा कौतुक सोहळा आहे तो. त्याच्या टीमचा कौतुक सोहळा आहे. ओके. त्याने फक्त त्याच्या मित्रांना बोलावलं आणि आम्ही सगळे गेलो होतो आणि त्याने त्या सोहळ्यामध्ये मामाच्या गोव्याला जाऊयाचा ट्रेलर लावला, काय? हो, हो. की त्याने हा आता सिनेमा येतोय. तर हा माझ्या याला मित्राचा तुम्ही सिनेमा आहे. एवढाच माझ्या मित्राचा सिनेमा आहे. एवढाच तुमचा आशीर्वादाचा हात याच्यावर राहू द्या. ओके. बरं तेवढ्यावर थांबला नाही तो. जेव्हा आता आता आपलं भीतीचं सावट आपल्यावरनं सरलंय म्हणा, पण पहिल्या आठवड्यात आपल्याला शोज मिळत नव्हते काही. आपल्यासोबत एक जरा मोठा सिनेमा होता म्हणून. तेव्हा प्रवीणने सिटी प्राईड कोथरूडमध्ये सांगितलं, की "तुम्ही मामाच्या गोव्याला जाऊयाचा शो एकच का ठेवलाय? तुम्ही वाढवा तो." ते म्हणाले, "पण तो जाईल का? ह्याच्यासमोर मोठा सिनेमा आहे." तो म्हणाला, "तुम्ही लावा. जर नाही गेला, तर मग ते जे काही खर्च आहे, तो मी भरणार." असं म्हणून एका शोचे 3 शो केले आणि पुढच्या 1.5 तासात तिन्हीच्या तिन्ही शो आमचे हाऊसफुल झाले. 1.5 तासात आमचं तेव्हा बरं प्रवीण तिथे 1.5 तास बसलाय. तो म्हणाला, "झालं की नाही? तुम्ही शोज दिले 1.5 तासात हाऊसफुल झाला की नाही? आमचा सिनेमा त्या लायकीचा आहे. फक्त तुम्ही शोज द्या." आता हे सगळं टेन्शन संपलंय म्हणा. आता सेकंड वीकमध्ये आपण धुमाकूळ घालतोय. पण असे मित्र आहेत राव आपल्याबरोबर. क्या बात है! रुचिरा, तू काय येस. सांगशील या सगळ्यावर? नाही, आय एम टोटली मेस्मराइज्ड एकतर या सगळ्या गोष्टी ऐकून, की कशा पद्धतीने सिनेमा बनलाय. म्हणजे मला असं वाटतं मी जर सरांना जान-फेबमध्ये भेटले असेन, पहिली मीटिंग झाली असेल, सिनेमा मी ऐकला असेल, पण त्याच्या पाठी ही जी काही मेहनत आहे, डेडिकेशन आहे आणि ज्या इंटेंटनी हा सिनेमा बनलाय ना, तो माझ्यासाठी फार मॅटर करतो. कुठलाही प्रोजेक्ट रादर आणि अशा इंटेंटनी बनलेल्या प्रोजेक्टचा मी भाग असणं, हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे कलाकार म्हणून. सी एक्सपिरियन्सने ते मोठे आहेत ही एक वेगळी गोष्ट. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कलाकार म्हणून आपण कसं असलं पाहिजे, एक माणूस म्हणून मैत्री कशी जपली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्यांच्याकडनं एक वेगळ्या शिकलेल्या आहेत डेफिनेटली. सो त्यामुळे मजा आली आहे काम करताना एकूणच. कॅरेक्टर वगैरे तर त्या तर म्हणजे सगळीकडे मी त्याबद्दल बोलत आली आहे, की काय बोल, बोल. कौतुक ऐकायला बरं वाटतंय मला. बोल. नाही, नाही. जसं आता कुशल आहे. फ्रॉम द डे वन इन्सेप्शन तो इतका पूर्ण इन्व्हॉल्व्ड आहे या सिनेमामध्ये, की या सिनेमामध्ये खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ॲज अ लेखक तो आहे. तो आत्ताही शो कोण घेणार असेल, "हो, आम्ही येतो. मी पाहिजे ते करतो." आम्ही काय लेव्हलला एका दुकानात तू नव्हतीस त्यावेळेला. साडीचं दुकान आहे. त्या दुकानात पण मी येतो, जर तुम्ही आमचा शो घेताय का सिनेमाचा. साडीच्या दुकानातही साड्या हातात घेऊन, "ओके, कुशल भद्रिके रेडी आहे." तर या लेव्हलला जाऊन वाह! वाह! तो वाह! ते करतोय. तर अर्थात असा मित्र लाभणं पण खूप मोठी आणि काय होतं त्या बोलण्याच्या ओघात त्याला माहिती असल्यामुळे तो एक वाक्य बोलून गेला, की "मी कुठून पैसे आणले." आणि त्याच्यावर नेटकऱ्यांनी काही विशिष्ट लोकांना बरं नाही वाटत आणि त्यांना ट्रोल करायला आवडतं. त्याने एवढा ट्रोल करायला घेतला, की अरे त्याने सिनेमा विकण्यासाठी ते नव्हतं सांगितलं. सिनेमा विकण्यासाठी तो सिनेमाची गोष्ट सांगतोय ना. सिनेमातल्या आमच्या काय आहे आमच्या महत्त्वाच्या सकारात्मक जागा आहे, त्या तो सांगतोय. पण तुम्ही त्या पॉडकास्टमधल्या त्या सकारात्मक जागा न ऐकता ते वाक्य कापून, की "हा बघा, हा या पद्धतीने इमोशनल मार्केटिंग" हा इमोशनल मार्केटिंग करत नाहीये. गरज नाहीये मार्केटिंग इमोशनली करायची. तुम्हाला सिनेमा आवडला नाही असं लिहा. आम्ही तुमच्या मताचा आदर करू. पण ह्या फालतू गोष्टीवरून त्याला ट्रोल करणं, निगेटिव्ह पसरवणं त्याला काही अर्थ नाही. सोशल मीडिया खूप
आपण ना विचारपूर्वक वापरायला पाहिजे ही प्रत्येकाची जबाबदारी असते असं मला वाटतं पर्सनली. हां आणि म्हणजे ट्रोल तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही किमान लॉजिक वापरून केलं पाहिजे ना. किमान लॉजिक वापरा, की आपण बोलतोय ह्याचा काय परिणाम होऊ शकतो. व्यवसाय आहे ना शेवटी. ॲब्सोल्युटली. पण मला खूप मजा आली या कन्व्हर्सेशनमध्ये. इतक्या गोष्टी कळाल्यात. वहिनींबद्दल इतकं छान कळालं. हा एवढा रील प्लीज कट करून टाकाल बरं का. अरे उद्ध्वस्त होईल तो. तो जोक्स अपार्ट पण आणि नाशिकचीच आहे ती. तुम्ही तुमच्या सासरी आला मी सासरी आहे आणि आणि सवाल पे बवाल हो जाएगा. सवाल पे बवाल बडा होगा. अल्टिमेट. पण मामाच्या गोव्याला नक्की जा. मामाच्या गावाला तर पुढच्या वर्षी जाल आता, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीये. पण मामाच्या गोव्याला जाण्याची संधी तुम्हाला मिळते प्रेक्षकांनो, तर आवर्जून हा चित्रपट बघा. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.